नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप 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 मनापासून स्वागत। संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक। आपण उकडीचे आंब्याच्या रसातील मोदक बनवलेले आहेत। अतिशय भन्नाट लागतात, कलर खूप सुंदर आलेला आहे, तसेच चवीलाही अतिशय सुंदर लागतात। तर चला पाहूया उकडीचे आंबा मोदक कसे करायचे ते। 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेले आहे। हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे। 1.5 वाटी ओलं खोबरं, त्याचा चव काढून घेतलाय म्हणजे साल काढली आणि मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे। खोबरं ज्या वाटीने घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ आहे, हा मी छोट्या वाटीत काढून ठेवलेला आहे। 1 मोठा चमचा खसखस, 1 मोठा चमचा सुक्या मेव्याचे काप आणि यातील 2 चमचे साजूक तूप यूज करणार आहे। आणि या भांड्यातील 1 वाटी पाणी। मध्यम गॅसवरती कढई ठेवलेली आहे। 1 चमचा खसखस आहे, ती थोडीशी भाजायची आणि मग त्यामध्ये लगेचच ओलं खोबरं टाकायचं म्हणजे खसखस करपणार नाही। त्यानंतर अर्धी वाटी गूळ टाकला आणि 1 चमचा साजूक तूप टाकलं। साजूक तुपामुळे चव खूप छान लागते। हे सर्व मिश्रण मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। 1 मिनिटभर मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये आंब्याचा रस टाकायचा आहे। 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला, त्यातला अर्धी वाटी आंब्याचा रस टाकला आणि रस टाकल्यानंतर मध्यम आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आणि गॅस लो करून 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे मिश्रण एकदम कोरडं होईल। अगदी 3-4 मिनिटातच मिश्रण कोरडं होतं। ओला हात करून घ्यायचा आणि मिश्रण हाताला चिकटतंय का पाहायचं, तर मिश्रण आपलं छानपैकी तयार झालेलं आहे, हाताला बिलकुल चिकटत नाही। आता गॅस बंद केला आणि एका डिशमध्ये हे सर्व सारण काढून घेतलं। त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप टाकले आणि साईडला ठेवून दिले। त्याच कढईमध्ये 1 वाटी पाणी आणि 1 वाटी आंब्याचा रस टाकला, कारण आपण 2 वाटी पीठ घेणार आहोत, त्याला 1 वाटी पाणी आणि 1 वाटी आंब्याचा रस पुरेसा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं। कोणत्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं की त्याची गोडी अधिक वाढते। त्यानंतर अर्धा चमचा साजूक तूप टाकलं। तुपामुळे मोदकाच्या आवरणाला एक ग्लेज येते, चमक येते। मिश्रणाला छानपैकी उकळी आली की त्यामध्ये 2 वाट्या तांदळाचं पीठ टाकलं। पीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावेळी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स होईपर्यंत गॅस स्लो ठेवायचा आहे। मिश्रण छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता गॅस बंद केला आणि 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून तसंच ठेवू दिलं। 20 मिनिट झालेले आहेत आणि पहा भांड्यालाही आतून पाणी जमा झालेलं आहे म्हणजे मिश्रण आतमध्ये शिजलेलं आहे। ही सर्व उकड एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतली आणि तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरने करा किंवा फुलपात्र असतं, फुलपात्राच्या तळाने छानपैकी घोटून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण थोडं गरम असतं आणि गरम असतानाच फुलपात्राने, तांब्याने किंवा मॅशरने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण आपल्या हाताला भाजणार नाही। जेवढं आपण पीठ मळू ना तेवढं मोदक छान होतात। तर आता थोडं हाताला सोसवेल एवढं गार झालेलं आहे आणि हाताने मी 8 ते 9 मिनिट व्यवस्थितपणे मळून घेतलेलं आहे। उकड छानपैकी मळली की उकडीचे मोदक हे मऊसूत होतात आणि अगदी दिवसभर जरी ठेवले तरी तसेच मऊ राहतात आणि उकडीचे मोदक बनवायला आपल्याला हवा तसा तो वळला जातो म्हणजे तो लवचिक होतो। पहा आपण चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे तेवढं पातळ मळलेलं आहे आणि असा गोळा पहा, असा दाबून पाहिला तर गोळ्याला कुठेही तडा जात नाही। अशा उकडीचे मोदक व्यवस्थितपणे वळले जातात म्हणजे त्याला छानपैकी पाकळ्या काढायला येतात। आता तुम्हाला जर तुपाने मोदक बनवायचे असेल तर तूप घेऊ शकता किंवा पिठाचा हात घेऊन पिठाने मळू शकता। तुपाने काय होतं, तुपाचा हात लावून करायला गेलं तर पाकळ्या व्यवस्थित चिकटत नाहीत, म्हणून शक्यतोवर पीठ घ्यायचं, तांदळाचंच पीठ घ्यायचं, अशी बोटानं लावून घ्यायचं आणि अंगठ्याच्या साहाय्याने आतून दाबायचं आणि बाहेरून 4 बोटं दाबून अशा प्रकारे तो गोळा आहे त्याची अशी पारी तयार करायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। मध्ये थोडीशी जाडसर ठेवली पाहिजे म्हणजे उकडीचा मोदक जेव्हा वेळी आपण शिजवतो त्यावेळी तो
चाळणीला चिकटत नाही किंवा चिकटून फाटत नाही। तर अशा प्रकारे पाकळ्या काढायच्या आहेत। पाकळ्या कमी जास्त तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या तुम्ही काढू शकता। पहा किती पटापट वळलं जाते आपली पाकळीने, एकूण एक पाकळी छान येते, चिकटते पाकळी आणि पाकळी वळताना कुठेही आपली पारी तुटत नाही। तर अशा प्रकारे छानपैकी पाकळ्या किंवा कळ्या किंवा मुखऱ्या काढून झालेल्या आहेत, व्हिडिओमध्ये पाहतच असाल। तर आता त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। सारण जेवढं भरेल त्यापेक्षा थोडं कमी भरायचं आणि बोटाने थोडंसं आतमध्ये दाबून घ्यायचं। आता ज्या कळ्या आहेत किंवा पाकळ्या आहेत ते एकाच दिशेने फिरवायच्या आहेत, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। हलक्या हाताने मोदक वळायचा आहे आणि अगदी मिटत आला की त्याला वरच्या वर हलक्या हाताने बंद करायचा आहे, म्हणजे आपल्या पाकळ्या किंवा कळ्या ज्या आहेत त्या मोडल्या जात नाहीत, कळ्या उठावदार दिसतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। अगदी चिमटीने हळूच चिमटून घ्यायचा मोदक वरती आणि मग त्याला शेंडी काढायची आहे। तर पहा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे। एक्स्ट्राचं पीठ उरलं तर काढून टाकू शकता। पुन्हा एकदा बनवून दाखवते। उकडीचा गोळा करून घेतला, हातावर दाबून पाहिला आणि त्याला तडे नाही गेले की आपली उकड छान झालेली आहे। आता मोदक बनवताना सुक्या पिठामध्ये दोन्ही हाताची बोटं बुडवून घ्यायची आणि दोन्ही अंगठे आतल्या साईडने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि दोन्ही हाताची चारी बोटं बाहेरच्या साईडने, म्हणजे अंगठा आतून आणि चारी बोटं बाहेर, असं दोन्ही साईडने दोन्ही हाताने पारी करत जायचंय। पारी मध्ये थोडीशी जाडसर राहते तर चालेल, मध्ये आपल्याला जाडच हवी आहे। साईडने पातळ करायची, शक्यतो हाताने पारी केली की मोदक छान सुबक येतो। पहा किती सुंदर पारी झालेली आहे। हाताने थोडंसं मध्ये प्रेस करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता पारी आपली छान झालेली आहे। आता कळ्या करून घ्यायच्या। हात थोडासा पिठामध्ये बुडवायचा, हाताची तर्जनी आहे ती आतमध्ये आणि अंगठा आणि तर्जनीच्या बाजूचं मधलं बोट आहे त्याने चिमटायचं आहे। कळी काढताना खालून वरपर्यंत काढायची आहे, म्हणजे ती पाकळी किंवा कळी व्यवस्थित दिसते, उठावदार दिसते। आणि दुसऱ्या मोदकाच्याही पहा आपल्या पारी छान झालेली आहे, कळ्या करून झाल्या आणि त्यामध्ये सारणाचा गोळा भरला आणि असा हात ठेवायचा, डाव्या हातावर मोदक घ्यायचं, उजव्या हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि अंगठा आणि चारी बोटाच्या मध्ये हलकं गोल गोल मोदक फिरवायचा आहे फक्त। मोदक फिरवताना त्याच्या कळ्या एकाच दिशेने येतील अशा प्रकारे फिरवायचं आहे। हलक्या हातानेच फिरवायचं, म्हणजे आपल्या ज्या पाकळ्या आहेत किंवा कळ्या आहेत त्या मोडल्या जात नाहीत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि जर सारण आलं तर बोटाने हळूच आतमध्ये सारायचं आहे। अशा प्रकारे पहा आपला दुसरा मोदकही छान तयार झालेला आहे। मोदक बनवत असताना पारी तुटत असेल तर काय करायचं, पुन्हा पोळपाटावरती मोदक पीठ घेऊन चांगलं चोळून घ्यायचं, मळून घ्यायचं आणि पुन्हा मोदक करायचं। पीठ एकत्र आलं की चिमटीने हळूच त्याला चिमटून घ्यायचं आणि शेंडी काढायची आणि पहा किती सुंदर मोदक झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व मोदक करून ठेवलेले आहेत। मोदक बनवत असताना इडली पात्रामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, त्यावरती स्टीमर ठेवलेला आहे आणि डबल कापड कॉटनचं आहे ते पाण्यात बुडवून ठेवलेलं आहे। आता एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि मोदक आहे तो हळूच पाण्यात बुडवायचा, फक्त मोदकाचा तळाकडील भाग ओला होईल एवढाच मोदक बुडवायचा आहे। अशा प्रकारे सर्व मोदक मी स्टीमरवरती ठेवले आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटासाठी शिजू द्यायचं। आता 10 ते 12 मिनिट झालेत आणि आपले मोदक पहा किती सुंदर शिजलेले आहेत, साईज पण मोठी झालेली आहे। आता आपण मोदक ताटात काढून घेऊ। पहा अशा प्रकारे अलगदपणे निघतात, एकही मोदक आपल्याला खाली चिकटलेला नाही। सेम पद्धतीप्रमाणे दुसऱ्यांदाही मोदक शिजवून घेतले आणि अशा प्रकारे आपले सोनसळी रंगाचे उकडीचे आंबा मोदक तयार झालेले आहेत। अतिशय देखणे दिसत आहेत। या साहित्यात मोठ्या आकाराचे 14 मोदक तयार झालेले आहेत। तर अशा प्रकारे उकडीचे आंबा मोदक तयार झालेले आहेत। बाप्पालाही प्रसाद दाखवला। रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। सर्वांना चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा।